नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. आज 14 ऑगस्ट आणि उद्या 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. हा स्वातंत्र्य दिन भारत सरकारने हर घर तिरंगा या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा झेंडा उभारून हा दिवस साजरा करण्यासाठी एक यशस्वी उपक्रम राबविला आहे. आणि या उपक्रमाला जोड म्हणून येस नॅपकिन बुकेचे डायरेक्टर मानसी पोळ, तसेच श्री गोरखनाथ पोळ सर व सुषमा पाटील स्कूल आणि त्या सुषमा पाटील स्कूलचे एकात्मिक आदिवासी विकास या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी असे एकूण 78 विद्यार्थी एकत्रित येऊन 78 फूट लांबीचा असा ध्वजाचा उपक्रम या चित्राच्या माध्यमातून चित्रित करताना आपणाला या शैक्षणिक संकुलात विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी 78 फूट लांबीच्या या ड्रॉइंग पेपरवरती हे विद्यार्थी ध्वजाचं चित्रण करताना पाहायला मिळत आहे. आणि काही विद्यार्थी इथे आपल्या भारत देशाचा तिरंगा ध्वज हातात घेऊन घोषणा देतानाही पाहायला मिळाले. ज्या व्यक्तीने म्हणजेच येस नॅपकिन बुकेचे डायरेक्टर तसेच श्री गोरखनाथ पोळ सर यांनी हा उपक्रम इथे राबवला, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर नमस्कार, महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, आज जो हा आपण उपक्रम राबवत आहात कसं वाटतंय, काय याच्या मागे कसं तुम्हाला हे सुचलं? भारत माता की जय म्हणेल, कारण आज ज्या भारत भूमीमध्ये माझा जन्म झाला त्या भारत भूमीचा मी एक पाहिक आहे, एक नागरिक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. खरोखर मी परमेश्वराचे आभार मानेल की मला त्यांनी भारत भूमीमध्ये जन्म दिला. मित्रांनो, गेले 26 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि माझ्या मुलीने नॅपकिनपासून बुके बनवले. त्याचं नाव आहे येस नॅपकिन बुके आणि नेहमी काहीतरी वेगळे क्रिएटिव्ह करत असते. आणि आज तिच्या मनात आलं की आज 78वा स्वातंत्र्यता दिवस आहे आणि काहीतरी वेगळा उपक्रम करूया म्हणून तिने बघताय आपण 78 फूट कागद आहे, ड्रॉइंगचा पेपर आहे आणि त्याच्यावरती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची 78 वेगवेगळ्या वर्गाची मुलं आहेत जी इथे तिरंगाचं चित्र काढत आहेत. आणि खरोखर आपल्या देशाप्रती मुलांच्या मनामध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी, आपल्या तिरंग्याप्रती अभिमान मुलांनी बाळगला पाहिजे, असा एक वेगळा आमचा उद्देश आहे. आणि निश्चितपणे तो आमचा उद्देश सफल होताना आम्ही आज इथे पाहतोय. खरोखर म्हणजे अभिमानाने अशी छाती फुगून आल्यासारखं वाटते. सर, सुषमा पाटील स्कूल जे आहे कामोठ्यातील, नेहमीच या अशा विविध उपक्रमात शाळा नेहमी भाग घेत असते आणि आपल्याला सहकार्य होत असतं. काय सांगाल? सर, मी काही दिवसापूर्वी सन्माननीय मंदार पलवकर जे CEO सुषमा पाटील विद्यालयाचे त्यांच्यासमोर हा विषय मांडला आणि खरोखर त्यांनाही तेवढंच उत्सुकता होती की हा कार्यक्रम आमच्या विद्यालयामध्ये होतोय आणि त्यांनी लगेच होकार दिला. सन्माननीय मंदार पलवकर सरांच्यामुळे आणि संस्थापक दिलीप पाटील सर यांच्या आशीर्वादामुळे हा एवढा छान समागम आपण बघता इथे समागम सर भरलेला आहे. सर, आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा अतिशय उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. बाळा, काय नाव तुझं? काय नाव? मिनल. आज तुम्ही हा जो ध्वजाचं चित्रीकरण करत आहात, काय सांगशील, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. छान वाटतंय. हो. तुझा ध्वज काढून पूर्ण झालेला आहे? नाही. काय नाव तुझं बेटा? नीलम. काय काय केलं आज तू? ड्रॉइंग. ध्वज काढला, घोषणा पण दिल्या. हो. कसं वाटतंय? छान वाटते. उद्या काय आहे? उद्या झेंडा. ध्वजारोहण 15 ऑगस्ट आहे ना? हो. आणखी काही विद्यार्थी आहेत या एकात्मिक आदिवासी विकास मंडळ जे आहे त्याच्या माध्यमातून हे विद्यार्थी इथे ध्वज काढताना दिसतात. काय नाव तुझं? वंदना. काय करते तू? ड्रॉइंग काढते. आणि कसं वाटतंय तुला? आज घोषणा वगैरे दिल्या, तुम्ही लोकांनी सर्वजण एकत्रित येऊन असा उपक्रम करताय. यापूर्वी कधी असं केलं होतं का? नाही. अतिशय सुंदर असे इथे ध्वज काढलेले आहेत. वेगवेगळ्या स्वरूपात इथे ध्वजाचं चित्रकरण करताना इथे मुलं दिसत आहेत. या मुलांनी पहा किती सुंदर असं हे चित्रण केलेलं आहे. काय नाव बाळा तुझं? विजय. काय काय केलेलं आहे तू आता ह्या चित्रात? काय दाखवलेलं आहे? पक्षी. कोणते पक्षी आहेत? कबूतर.
अतिशय स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना एस नॅपकिन बुके तसेच सुषमा पाटील विद्यालय यांच्या माध्यमातून इथे 78 फूट लांबीचा तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काढण्यात येत आहे आणि ही जी स्पर्धा आहे इथे विद्यार्थ्यांची आयोजित केलेली आहे एस नॅपकिन बुकेचे संचालक तसेच सुषमा पाटील स्कूल. सर नमस्कार, आपल्यासोबत आहेत पनवेलकर सर. काय सांगाल, आज कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ही संकल्पनाही खूप आवडली मला की 78व्या वर्षी 78 फूट लांबीचा कागद घेऊन त्याच्यावर 78 विद्यार्थ्यांनी हे जे राष्ट्रध्वज काढलाय खूप छान संकल्पना आहे. यासाठी गोरखनाथ पोळ सर असतील की त्यांची मुलगी मानसी पोळ असेल यांनी जो उपक्रम राबवला आहे एस नॅपकिन बुकेतर्फे ते खूप खूप छान संकल्पना आहे. विद्यार्थ्यांचे ते उत्स्फूर्त दिसत आहे. कसं वाटतंय सर, एकंदरीत वातावरण आपल्या शाळेमध्ये अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे, काय सांगाल? खूप आनंदी वातावरण आहे. त्यात अतिशय आनंदाची गोष्ट मला अशी की आम्ही आमच्या शाळेमध्ये जी नामांकित स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय. आम्ही ह्या सर्व 78 विद्यार्थी असतील किंवा त्यांच्या बाजूला जे ध्वज पकडून बसलेले विद्यार्थी आहेत हे सर्व आमचे आदिवासी विकास प्रकल्पाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, खूप चांगले ड्रॉइंग करतात ते. अशा विद्यार्थ्यांची आम्ही निवड केलेली आहे. तर खूप छान वाटते मला की आमच्यातर्फे काहीतरी चांगलं काम करतो आहे आम्ही आणि त्याला एस नॅपकिन बुकेची ही खूप चांगली साथ मिळाली. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण जर पाहिलं तर आता बघा मुलांच्या हे तिरंगा ध्वज काढण्याचं जवळपास पूर्ण झालेलं आहे. अतिशय सुंदर या मुलीने ध्वज काढलेला आहे. काय नाव बेटा तुझं? सविता. आज हा तुमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कसं वाटतंय तुला? मला खूप छान वाटतं. छान वाटतंय ना. असं कधी केला होता का कार्यक्रम? नाही. तुझं नाव काय बाळा? मानसी. मानसी, कसं वाटतंय आज? छान वाटतं की मी या स्पर्धेत भाग घेतला. पहा, ही ग्रामीण भागातील मुलं आहेत. ही एकात्मिक आदिवासी विकास मंडळ जे आहे त्या माध्यमातून ही विद्यार्थी सुषमा पाटील स्कूल येथे आलेले आहेत आणि हे विद्यार्थी एकत्रित 78 विद्यार्थी 78 फूट लांबीचा 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा उपक्रम राबवत आहेत. आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचं बऱ्यापैकी ध्वजारोहणाचं चित्रीकरण करून झालेलं आहे. आपल्यासोबत सुषमा पाटील शाळेचे शिक्षक आहेत. सर नमस्कार, मुख्याध्यापक आहेत. सर काय सांगाल, काय नाव आपलं? प्रकाश म्हात्रे. आज आपल्या विद्यार्थ्यांमध्ये 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक उत्साह दिसत आहे. एस नॅपकिन बुके आयोजित हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पोल सरांनी. पोल सरांचे उपक्रम हे खूप छान असतात, विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे असतात आणि असेच उपक्रम ते आमच्या शाळेमध्ये साजरे करत असतात विद्यार्थ्यांसाठी. आणि हा खूप छान असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आणि खूप असं एन्जॉय करत आहेत विद्यार्थी आणि त्याच्या माध्यमातून खूप छान छान असे तिरंगा ध्वज त्यांनी या इथे साकारलेले आहेत आणि त्याच्यातनं त्यांना आनंद निर्मिती मिळत आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की विद्यार्थ्यांना सध्याच्या अध्ययन पद्धतीमध्ये आनंददायी पद्धती जी आलेली आहे त्या आनंददायी पद्धतीचा उपयोग नेहमीच या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही करून देत असतो, त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देत असतो. सर्व सुखवाडी व्यवस्थापन याचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचा आपण तिथे ग्रुप फोटो घेऊया. ठीक आहे, पुढे आणि इथे विद्यार्थी उभे आहेत, जे विद्यार्थी उभे आहेत त्यांनाही सर्टिफिकेट नंतर शाळेच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये दिले जाईल. समजलं सर्वांना? जे विद्यार्थी उभे आहेत त्यांना उद्या 15 वाजता कार्यक्रम केल्यानंतर डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात येईल. समजलं सर्वांना? ओके, थँक्यू. फक्त विनंती करेन की तिरंग्याचा कुठलाही अपमान न होता आपल्याला तिरंगा जो आपण या पेपरमध्ये साकारला आहे त्याचा एक रोज छान करायचा आणि सर्व